गाईज आम्ही सरळ सरळ पुण्याला जाऊ शकत होतो, पण आमच्या अंगात मस्ती होती की हा नजारा बघूनच जायचा. आपली ग्रँड आय10 निओ MH11 वाल्यांसाठी स्पेशल VIP लेन आहेत. आणि जसं आम्ही पाचगणीमध्ये एंटर केलंय, काहीच दिसत नाही, सगळ्या साईडला फॉग आहे, खूप डेंजर. मला फक्त पार्किंग लाईट ऑन केलेल्या गाड्या दिसतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर आपला व्लॉग आलेला आहे. तर आज आम्ही आलेलो आहे परत रोडवरती. एवढे दिवस आमची ट्रिप वगैरे काही चालू नव्हती, तर आज बोललो आपण फिरूनच येऊया. तर गाईज मी आत्ता निघालेलो आहे साताऱ्यावरून महाबळेश्वरला. तर तुम्ही बघू शकता मी मॅप लावलेला आहे. तर मॅप मी लावलेला आहे आमच्या हॉटेलचा, जो आजचा आमचा स्टे असणार आहे. आज मी तुम्हाला महाबळेश्वरची रोड ट्रिप दाखवणार आहे, ते पण साताऱ्यापासून. तर गाईज आम्ही निघालेलो आहे आत्ता. गाईज आम्ही निघालो आणि समोर बघू शकता स्पीडवाली कार बसलेली आहे पोलिसांची. आणि जर तुमचा स्पीड जास्त आहे तो गाईज तुमको लगने वाला आहे फाईन. सो गाईज मला माहित नाही एक्झॅक्टली इथे किती स्पीड लिमिट आहे, तरी पण मी 60 मध्येच चालतोय, कारण उताराला मोस्टली गाड्यांचं स्पीड 60 असतं. तर गाईज आता मी रोडला बघितलं तर स्पीड लिमिट आहे 80चं, पण मला माहिती आहे 90 पर्यंत आपल्याला फाईन लागत नाही. 90च्या पुढे गेला तर 91 जरी असेल तरी फाईन लागू शकतो. सो गाईज आपल्या स्पीड लिमिट मध्ये झाला, मस्त गाडी आरामात स्मूथ चालते. आणि आपला हायवे आता बऱ्यापैकी झालेला आहे, खड्डे वगैरे सगळं भरलेलं आहे. सो गाईज नो टेन्शन. तर आम्ही पोहोचणार आहे आता 1 तास 12 मिनिटांमध्ये आमच्या हॉटेलवरती, जे की हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे पाचगणी महाबळेश्वर रोडलाच. बघूया कसं आपल्याला आज वेदर भेटतंय पाचगणीमध्ये महाबळेश्वरमध्ये. सो आता तुम्ही फक्त एन्जॉय करा आपले रोडचे नजारे. आणि टोल गेट आलेला आहे आपला आनेवाडीचा टोल नाका. माहितीच आहे माझ्याकडे अॅन्युअल पास आहे, तर आपल्याला असले टोलचे काही टेन्शन नाहीये. कुठे पण फिरा, काय पण करा, फक्त नॅशनल हायवेवरती, नॉट ऑन एक्सप्रेस हायवे. गाईज महाराष्ट्राचे टोल नाकाला येतात तर आपले पेपर्स नीट ठेवा, कारण इथं असतात पोलीस. सो बघू शकता आनेवाडी टोल नाका एवढा खाली कधी बघितलाय का तुम्ही? हा हा हा, वीक डेचा कमाल आहे गाईज, वीक डेचा. जर तुम्हाला CNG भरायचा असेल तर पुण्यावरून येतानाच भरून येत जा, कारण साताऱ्यातल्या ज्या पंप आहेत त्यांच्यावरती CNG ची काहीच गॅरंटी नाही. जर तुम्ही कोल्हापूर कराड वगैरे जाताय तर तुम्हाला पुढे CNG पंप भेटू शकतात साताऱ्याच्या. आमचे राहिलेले आहेत 40 किलोमीटर बाकी हॉटेलपर्यंतचे. आणि आता आम्ही पाचवडवरून लेफ्ट टर्न घेऊ वाईच्या दिशेने, आणि मग लागणार पाचगणीच्या घाटात, पसरणीच्या घाटात. आपल्या गर्दी नसली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. CNG मी आत्ताच फुल केला, तुम्ही बघितलं असेल. आता मी 105 रुपये साताऱ्यामध्ये CNG आहे, 105 गाईज. पुण्याला 95 आणि साताऱ्याला आल्यावर 105. भावानो 20 ते 25 मिनिटात मी पोहोचलो आहे आपल्या पाचवडला. आणि आता इथून मी घेणार आहे लेफ्ट वाईच्या दिशेने. सो गाईज पाचवडचा बाजार आहे आज, येल्लो येल्लो सगळीकडे लावलेला आहे. तो गाईज आत्ता थांबलेलो आहे एक सुसू ब्रेकला. मस्त नजारे बघू शकता, शेत हिरवगार, पूर्ण साईड हिरवगार. आणि ही आपली ग्रँड आय10 निओस. गाईज आज आपल्याला ट्रिपला घेऊन जाणार आहे खूप दिवसानंतर. आणि तुम्ही बघू शकता मी टाकलेले आहेत ब्रिस्टोनचे नवीन टायर्स, आणि ऑल टायर्स ओनली इन 15,000. जर तुम्हाला स्टोअरचा लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. गाईज 15,000 मला बेस्ट डील भेटले चिंचवडमध्ये. सो ब्रिस्टोन आर द बेस्ट. पहिले सियाटचे होते, पण सियाटचे थोडे इश्यू येतात. सो गाईज मला ब्रिस्टोन खूप आवडले, आणि एवढा भारी कम्फर्ट भेटलेला आहे त्यानंतर. गाईज मजा आली, एकदम एकदम स्मूथ झाली. आणि स्टेअरिंग तर असं एक बोटावर फिरू शकतो, एवढा डेंजर झालाय. आणि ग्रँड आय10 निओ सोबत असल्यावर काय टेन्शन. आहा, काय रोड आहे भारी यार. काका जागा द्या, थोडीशी जागा पाहिजे. दोन्ही साईडनी झाडं आणि मधून रस्ता, आणि तो पण विदाऊट खड्ड्यांचा रस्ता. वाह, आवडला रोड आपल्याला. तो गाईज फायनली मी पोहोचलो आहे वाईमध्ये. आणि वाईत पोचल्या पावसाचं आगमन झालेलं आहे. बारीक पाऊस आहे आणि थोडेफार खड्डे सुद्धा आहेत. गाईज वाईमध्ये CNG चे 2 ऑप्शन आहेत. तो पहिलावाला पंप लागतो तिथे, तर कधी CNG मी आजपर्यंत बघितलं नाही. बाकी तर आता जेव्हा आपण वाई क्रॉस करून पुढे जाऊ स्टँड, तेव्हा आपल्याला एक CNG पंप लागतो. तर बघूया आज CNG तिथे आहे की नाही. जस्ट फॉर तुम्हाला अपडेट द्यायचे मला, त्यामुळे मी सांगतो. घाटामध्ये मोस्टली आपण पेट्रोलवर प्रेफर करतो, तरी पण गाडीमध्ये जास्त लोड नसेल तर आपण CNG वरती घाट चढवू शकतो आरामात. जसं मी आज CNG वरती चालवणार आहे. आपल्याकडे पेट्रोलची थोडी कमतरता आहे, पण मी काय भरणार नाहीये, कारण आपण भरतो आता फक्त शेलचं पेट्रोल. काही आपण आता पोहोचतोय भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप.
CNG संपलेला आहे. सो हा पंप सुद्धा तुम्हाला धोका देऊ शकतो. आता पुढे जाऊन एक पंप आहे महाबळेश्वर रोडला, तर त्या पंपला बघूया आपण CNG भेटतोय की नाही. ऍटलीस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल की कुठे कुठे पॉसिबिलिटी आहेत CNGच्या. रोड थोडा खराब आहे, रोडचं काम चालू आहे. सो गाईज पसरणीचा घाट चालू झालेला आहे आणि पसरणी कुसगाव घाट चालू झालेला आहे. फक्त स्टार्टिंगला थोडा सिमेंटचा रोड झालाय, तो पण असा उबड खाबड आहे, जसं समृद्धी हायवे तसंच. आणि इथला रोड तर अजून तसंच आहे. मला वाटतं घाटातलं तर अजून सुरुवात नाही झाली, पण खालचा रोड व्हायला चालू झालेला आहे आणि तो कम्प्लीट सुद्धा होईल लवकरच. वेडी वाकडी वळणं चालू झालेली आहेत, वेडी वाकडी. आणि खाली वाईचे नजारे, वाई सिटी व्ह्यू. आणि मी चालवणार आहे ओनली ऑन CNG, नॉट ऑन पेट्रोल गाईज, नॉट ऑन पेट्रोल. तर मला कमेंट करून सांगा काय ड्रॉबॅक आहे. मी जर CNG वरती असंच इंजिनवरती लोड देत जाईल तर काय इश्यू होऊ शकतो. अजून तरी मला असं इश्यू नाही आलाय, पण तुम्ही मला कमेंट करून अवेअर करू शकता. शेअर युअर नॉलेज गाईज, शेअर युअर नॉलेज. ट्रॅफिक एकदम लो, वीकडेमुळे ट्रॅफिक एकदम लो आहे. नाहीतर इथूनच थोडंफार ट्रॅफिक चालू होतं. घाटात एका मागे एक गाडी चालू आणि असे ओव्हरटेक करत येतात. सो गाईज घाटामध्ये थोडं शिस्तीमध्ये चालायचं. बी अवेअर, शिस्तीमध्ये. तुमचा जीव इम्पॉर्टंट आहे, आमचा पण जीव सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि आपली कार तर खूप व्हॅल्युएबल आहे. सो प्लीज, महाबळेश्वर राहिलेलं आहे 28 किलोमीटर आणि जीव पण व्हॅल्युएबल आहे, गाडी पण आहे. आणि आज आपल्याला भेटणार आहे मस्तपैकी फॉग वॉग आणि ऑसम नजारे आणि थंडी. बारीक बारीक पाऊस आहे, तर आपल्या ड्रोनचा विषयच नाही आज उडवायचा. ड्रोन उडून जाईल उडवता उडवताच. आमचं महाबळेश्वर ट्रिप अशी सडन ठरते. सडन बुकिंग केले आम्ही काल रात्री. गाईज पाचगणी इथून राहिलेला आहे फक्त 9 किलोमीटर आणि पाचगणी क्रॉस केलं की लगेच आमचं हॉटेल आहे. जय बजरंग बली, जय हनुमान. मस्त पाऊस पडतोय खाली आणि ढग उतरलेत. वा 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 वा, ये हसी वादियां खुला आसमान. गाईज वरती पर्यंत आलो आहे. हा बघू शकता पॉइंट जो बोल बच्चन वाला आहे, तो पॉइंट आता बंद आहे सध्या. इथे सगळं पडलेलं आहे आणि लावलंय. पॉइंट सध्या बंद आहे आणि इथून झालेले आहेत पाचगणीचे नजारे चालू. गाईज थोडा आता इथे स्टॉप घेऊया आणि थोडस तुम्हाला नजारा दाखवतो. गाईज बघू शकता व्ह्यू, काय भारी दिसते नजारा. आणि इकडे आपली ग्रँड आयटेन निऑस. थोडेफार टुरिस्ट आहेत आणि फॉग आहे, थोडा बारीक पाऊस सुद्धा आहे. आणि गाईज इकडे थोडे टुरिस्ट उभे आहेत. वाव, गाड्या येत आहेत आणि मी इथे. काय मजा येणार आहे आज ट्रिप मध्ये. हाच एक्सपिरियन्स अनुभव करायचा आहे आम्हाला महाबळेश्वरचा, त्यासाठीच आम्ही आलेलो आहे. पाऊस चालू झालाय थोडाफार आणि आता बसतो गप्प, नाही तर भिजलो असतो. डेंजर. वा, जोरात पाऊस येते आता. ये गाईज आम्ही सरळ सरळ पुण्याला जाऊ शकत होतो, पण आमच्या अंगात मस्ती होती की हा नजारा बघूनच जायचा, म्हणून आलेलो आहे महाबळेश्वर. सरळ सरळ जाऊ शकत होतो, पण आम्हाला आहे तेडेमेडे रस्ते घेण्याची सवय. असेच नजारे तुम्हाला दाखवण्याची पण सवय आहे. 16 किलोमीटर राहिलेले आहेत, 35 मिनिटं लागणार आहेत आणि असाच नजारा घेऊन आम्ही पूर्णपणे पोहोचणार आहे आमच्या हॉटेलला. तर हॉटेल वगैरे सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेलच. कोणतं मी सगळं पूर्ण टूर देईल, किती मध्ये बुक केलं, सगळं काही तुम्हाला सांगेल. मस्त डिस्काउंट भेटलेला तिथे सुद्धा. गाईज असंच फॉलो केलं तर तुम्हाला अशा टिप्स भेटत जातील. गाईज आता लागणार आहे आपल्याला पाचगणीचा टोल चेक नाका, जिथे पैसे घेतले जातात पॉइंट फिरण्यासाठी की आपण एंट्री टॅक्स द्यावा. तो काही आमच्या गाडीसाठी लागणार नाही, कारण आम्ही आधीच कॉल करून सांगितलं VIP येतात, VIP ना डायरेक्ट सोडलं पाहिजे. आणि अशा फॉग मध्ये ते आपल्याला असे सल्यूट करून देतील आणि सोडून देतील. मजाकचा पार्ट करतोय गाईज. तर तुम्ही जर येताय महाबळेश्वरला, तुमची गाडी MH11 आहे तर तुम्हाला हा टोल नाहीये. तर बघू शकता आम्ही पोहोचलोय आता पाचगणीला आणि समोरच आपल्याला तो टोल लागेल. कसलं डेंजर फॉग आलंय गाईज, काहीच दिसत नाहीये. कुठे जाऊ? ओ माय गॉड, कुठे जाऊ? गाईज बघा आता पॉइंट आलेला आहे चेकपोस्टचा आणि पाहिला याने भरपूर मोठी जागा वगैरे केलेली आहे पॉइंट साठी.
सो आपल्याला हे अडवणार नाहीये, कारण आपण MH11 आहे काहीच. MH11 वाल्यांसाठी स्पेशल VIP लेन आहे, तर आपल्याला इथून डायरेक्ट पास केलं जातं. आणि जसं आम्ही पाचगणीमध्ये एंटर केलंय तसं फॉगनी आगमन झालेलं आहे. फॉगनी काहीच दिसत नाही, सगळ्या साईडला फॉग आहे, खूप डेंजर. मी हेडलाईट ऑन केलेले आहेत, बट काही झाला काय झालं आता. चलो भाई, तो व्हिडिओ काढतोय, मी पण व्हिडिओ काढतोय. चिअर्स गाईस, चिअर्स. पुढे काहीच दिसत नाहीये समोर. आणि आता इथे बघू शकता, मला फक्त पार्किंग लाईट ऑन केलेल्या गाड्या दिसत आहेत. आपल्या येल्लो लाईट ठेवा, व्हाईट लाईट, ट्यूबलाईट लावायचं बंद करा. बघा, येल्लो लाईट असली ना लांबून दिसते, आणि माझ्या कारची येल्लोच लाईट आहे, स्टॉकवालीच ठेवली आहे, मी काही चेंज नाही केलं त्याच्यात. ट्यूबलाईट मला करायची नाही आहे गाडीची. आणि ट्यूबलाईटवाले माहिती आहे तुम्हाला, रिफ्लेक्ट होतात नुसते, त्यांचा काही यूज नाही आहे, नुसतं रिफ्लेक्ट होतात हे फॉगवरती. तर कधीतरी आपण फॉगमध्ये जातो आणि तेव्हा लाईटचा यूज तुम्हाला समजतो. सो पाचगणीचे पॉईंट आपल्याला लेफ्ट साईडला आहेत, आणि लेफ्ट साईडला तुम्ही गेला तर खूप सारे पॉईंट बघायला भेटतील. आता आपण पाचगणी सिटीमध्ये पोहोचू. हा बायपासचा रोड आहे, आणि सिटीमध्ये आपण आता एंटर होऊ. सुस्वागतम पाचगणी पोलीस स्टेशन. लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम टू पाचगणी. आणि फॉग सुद्धा गेलेला आहे. सिटी आला की थोडं फॉग कमी होतं, आणि झाडं असेल तिथंच जास्त फॉग असतं. तर सिटी बघू शकता एकदम भरलेली आहे, खूप साऱ्या गाड्या पार्क आहेत रस्त्याला. आता इथे आपण बघूया, थांबता आलं तर थांबूया, अदरवाईज नो प्रॉब्लेम. तर गाईज, आता हा जो बाजूचा रोड आहे पाचगणीच्या पुढे आल्यावर ते पूर्ण सिमेंटचं झालं आहे. सो इथे काहीच खड्डे वगैरे नाही. थोडा सिटीमध्ये रोड खराब आहे, बट इकडे पुढे आल्यावर काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही एक स्टॉप घेणार आहे रेन फॉरेस्टला. तो गाईज, आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आता रेन फॉरेस्टला. तर रेन फॉरेस्टचा व्ह्यू खूप मस्त आहे, आणि यांचं जेवण पण चांगलं आहे. ट्राय करू शकता कधीतरी येतात आता. सो हे बायपास रोड जे बोलतात त्याला आहे. चला आता निघतो. मॅपवरती आपल्याला दाखवत आहे, नाही हे रॉंग आहे, रॉंग. आता कॅल्क्युलेट होईल, रेंज नाही इथे. सो कॅल्क्युलेट होईल आता मला लागणार आहे जास्तीत जास्त 20-25 मिनटं. सो बघूया गाईज, निकलते हे यहाँ से अभी, चलो. आणि फॉग वगैरे सगळे गेलेलं आहे. हा आहे पारशी पॉईंट, याच्यासाठी पण खूप गर्दी आहे. ओ माय गॉड, मिररच ओपन नाही केला. पारशी पॉईंट आहे, तर इथे येऊन पण तो सेम जो रेन फॉरेस्टला व्ह्यू आहे तोच आहे. सो मस्त आहे. चिखलामध्ये उतरायचं असेल तर या पावसाळ्यात, थोडा लाल मातीचा मजा घ्या. आणि मी घातलेत आज शूज शायनिंग मारायला, आणि शायनिंग सगळी निघणार आहे लाल होऊन आता. वो फॉग मॅन, ढग दिसतात पूर्ण, डोंगरावरती ढग उतरलेत खाली. मित्रांनो, थोडं पुढे आल्यावर मी थांबलेलो आहे, त्या बिलार गावचा व्ह्यू दिसतोय हा पूर्ण. तर तिथे सुद्धा एक वॉटरफॉल आहे. आणि गाईज, बिलारचं तुम्हाला दिसत असेल, जे आम्ही गुरुस्पर्श हॉटेल केलेलं लास्ट टाइम महाबळेश्वरला आलो, ते इथूनच तुम्हाला दिसत असेल या एरियामध्ये. आणि इथं आपली गाडी पार्क आहे. गाईज, नजारा खूप मस्त आहे. गाईज, एक साईडचा सिमेंटचा रोड झाला आहे, एक साईडला डांबराचा रस्ता आहे. कसं आहे कॉम्बिनेशन. सातारा डिस्ट्रिक्ट ब्रो, सातारा डिस्ट्रिक्ट. आमच्या इकडं काहीतरी वेगळं असतं. चला ठीक आहे, इथं दोन्ही साईडला झालेलं आहे. मध्ये जे व्हिडिओ बनवत होते की रस्ता खूप खराब आहे, रस्ता खूप खराब आहे, टुरिस्ट येत नाही रस्त्यामुळे, ते आता मला वाटतं रिझॉल्व्ह झालं आहे थोड्यापैकी, बऱ्यापैकी. आणि आपलं हॉटेल राहिलं आहे आता 7 किलोमीटर. आणि पुढे गेल्यावर आता इंडियन ऑइलचा एक पंप येतो, तिथे CNG असतं की नाही ते आपण मी तुला दाखवेल. बिलार गावचा जो तुम्हाला नजारा दाखवला तो आपल्याला इथून लेफ्ट गेला की बिलार गावात जाता येतं. पुस्तकांचं गाव जे तुम्ही ऐकलं असेल ते बिलार गाव आहे. बघ शायनिंग, बघ भाऊ, सातारकरी बोलते सबको खोलते. काही झालेलं आहे इंडियन ऑइलचा पंप. बघूया इथे CNG दिसतंय की नाही आपल्याला. CNG इथे आहे, CNG, बट पंप चालू नाही आहे. सो असा प्रॉब्लेम आहे, कधी असेल कधी नाही. ज्यांचा ट्रक येतो त्याच टाईमला CNG असतं. गाईज, आत्ता फर्स्ट टाईम आपल्याला लालपरी दिसली आहे पूर्ण प्रवासामध्ये. एसट्यांचं प्रमाण खूप कमी दिसतंय मला. महाबळेश्वर, पोलादपूरवरून येतात जास्त करून एसट्या महाबळेश्वरला, आणि महाबळेश्वरवरून सुद्धा सुटतात पुणे वगैरे गाड्या. पोचलो आता मॅप्रो गार्डन जवळ. प्लॉट फॉर सेल, इकडं पण प्लॉट आहेत काय. बिलार, बोसे, जंगल बघा गाईज, जंगल, घनदाट जंगलामध्ये आम्ही आता एंटर केलंय. सगळं लेफ्ट साईडला जंगलच जंगल.
मॅप्रोचं गार्डन थोड्याफारच गाड्या मॅप्रो गार्डन आणि पार्किंग एवढं कमी आपण तर कधी बघितलं नाही एवढं कमी. तसं पावसाळा ऑफ सीझन असतो यांचा, कारण कंटिन्यू पाऊस असतो आणि लोकांना चिपचिप आवडत नाही, लाल माती सगळ्यात चिखल चिखल, त्यामुळे थोडं कमी टुरिस्ट येतात. नाही तर गुजराती बहुत राहते इधर आहे ना, गुजरातीच येतात जास्त फिरायला महाबळेश्वरला. मॅप्रो गार्डन टेडन 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 टेडन. मित्रांनो, या रोडने तुम्ही राईट साईडला वरती गेला की तुम्हाला खूप सारे पॉईंट बघायला भेटतात. तिथे बघू शकता लिस्ट तुम्ही, इको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, वेण्णा लेक, सगळं काही तिथून येतो. हा ओल्ड महाबळेश्वर रस्ता आहे. तर मित्रांनो, आता आम्ही हा मेन रोड सोडून आता लेफ्टला जाणार आहे. 200 मीटरवर आमचं हॉटेल आहे द माउंटन ब्रिज. सो बघूया हॉटेल कसे आता आपलं. लेफ्ट हँड साईड कुठून आहे आता, इथून दिसतंय. हा कुबेर पॅलेस, माउंटन ब्रिज, व्हॅली वुडन रिसॉर्ट, खूप सारे आहेत. रोड थोड़ा नीचे नीचे है बे, नीचे नीचे है बे. ओ चलिए रोड को देखते हैं इधर से, कुठे आहे हे. ओ दिसलं मला माउंटन ब्रिज. बरं आहे, रोडच्या जवळच आहे, जास्त लांब जायची गरज नाही. चलो, रोड इज खतरनाक. हा आवाज ऐकला काय? तर गाईज पोहोचलेलो आहे आणि स्विमिंग पूल सुद्धा दिसतोय छोटाफार, पण पावसात कोण स्विमिंग करतं, मी करू शकतो तसं. गाईज फायनली पोहोचलेलो आहे आणि गाडी इथे पार्क केलेली आहे. आमचं हॉटेल. तर मित्रांनो, आम्ही 1:30 वाजताच पोहोचलो हॉटेलला. आता थोडं सामान वगैरे वरती ठेवून आलेलो आहे. तर गाईज झालेले आहेत 47 किलोमीटर. हे मी CNG भरलं तेव्हा 0 केलेलं. तर माझ्या घरापासून आहे हे ऑलमोस्ट 55 किलोमीटर. आणि महाबळेश्वर बाउंड्री जशी स्टार्ट होते तिथेच हॉटेल आहे, पाचगणी संपल्यानंतर. गाईज खूप मस्त रोड आहे आणि आरामात पोहोचलो आम्ही. हार्डली 1.5 तासाचा रस्ता होता. मी एकदम स्लो आलो, त्यामुळे 2 तास लागले असतील. 12 वाजता वगैरे निघालेलो मी, 12च्या आसपास. तर वेदर खूप भारी आणि खूप हवा आहे बाहेर आणि पाऊस पडतच आहे बारीक बारीक. सो गाईज, तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की मी रूम टूर देणार आहे, हॉटेल कुठलं बुक केलं आहे, कसं बुक केलं आणि किती पैशामध्ये बुक केलं तेही तुम्हाला समजेल. आणि खूप भारी डिस्काउंट आहे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.